प्रत्येक गावात अशी एक जागा असते जिथे वडीलधारी व्यक्ती तुम्हाला सांगत असते की या ठिकाणी जाऊ नको. पण जर त्या ठिकाणी गेलं तर तिथला पुढचा होणारा शेवट हा अगदी वाईट असतो. तर वळूयात आजच्या पॉडकास्टकडे आणि ऐकूयात आपल्या गेस्ट सोबत काय काय गोष्टी घडल्या. तर मागच्या इतक्या रंजक किस्स्यांनंतर आज पुन्हा आपल्यासोबत आहेत अमर डेरे दादा. नमस्कार. तर दादा, मागच्या वेळेस सारखंच आज पुन्हा सुरुवात करूया आपल्या थेट किस्स्यांकडे. तर ही जी घटना होती ती 2020 मधली होती. माझी जी बायको आहे तिच्या मैत्रिणीने ही आम्हाला सांगितला किस्सा. तिचं नाव पूनम करून आहे. अच्छा. तर ते पुण्यामध्ये कर्वेनगरला राहतात आणि राहायचे म्हणजे आधी. हम्म. तर तिला वारजेला जागा हवी होती. ती रेंटवरती राहत होती कर्वेनगरला. तर कर्वेनगरमधून म्हणजे तिचा लीज जो ॲग्रीमेंट होता त्याचा लास्ट मंथ चालू होता. तर ते शिफ्ट करणार होते वारजेमध्ये. तर जेव्हा ते लोक वारजेमध्ये ते लोक रूम बघत होते तर पहिला ओळखीच्या माणसांना त्याने विचारलं की कुठे रूम वगैरे आहे तर सांगा, पण एवढा काही त्यांना रिस्पॉन्ड नाही मिळाला. तर त्याने एक ब्रोकरला विचारलं की कुठे रूम असेल तर सांग करून. तर सुरुवातीला ब्रोकरने 1-2 जागा त्यांना दाखवल्या, पण त्या त्यांना काही आवडल्या नाही आणि काही जागा बजेटमध्ये नाही बसत होत्या. मग शेवटी एक जागा म्हणजे सांगितली त्या ब्रोकरने. तर तो ब्रोकर स्वतः नाही आला त्या जागेवरती. तो म्हणाला की सिक्युरिटी गार्डकडे आम्ही चावी ठेवलेली आहे, तुम्ही ती चावी घ्या आणि रूम बघा आणि तुम्हाला आवडली तर तुम्ही डन करा आणि तुमच्या बजेटमध्ये त्याच प्राईस रेंजमध्ये त्याला ती रूम मिळत होती. त्याने बघितली रूम, त्याला एकदम प्रॉपर व्यवस्थित वाटली आणि त्यांनी ठरवलं की आता जसं हे ॲग्रीमेंट तिकडचं संपलं की आपण शिफ्ट करूया. मग शिफ्ट केलं त्याने तिकडे त्या दिवशी. पण ज्या दिवशी त्याने शिफ्ट केलं त्या दिवशी संध्याकाळ झालेली. म्हणजे सगळं दुपारी सर्व शिफ्टिंग चालू केली तर संध्याकाळ झाली. आता काय झालं की संध्याकाळ झाल्यानंतर तो बायकोला काय म्हणाला की तू काय ना आता नवीन काय बनवत बसू नको डाळ वगैरे, तू खिचडी बनव फक्त आणि मग आपण खाऊन झोपूया. आणि तो उद्या काम वगैरे करून दुसऱ्या दिवशी घरात पूजा करणार होता की आपण एक दिवस मी सुट्टी घेतो, मग आपण दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पूजा करूया. कारण दुसऱ्या दिवशी त्यांनी शब्द दिला होता ना की मला तिकडे जायचंच आहे. तर त्याला जायला लागलं. आता काय झालं की ती खिचडी बनवायला आत गेली. तिने सगळं सामान वगैरे कुकरला लावलं आणि ती विंडोच्या बाहेर बघायला लागली, किचनच्या विंडोच्या बाहेर. तर ती बघत बसली, त्या विंडोच्या बाहेर ती बघतच बसली आणि नंतर मग करपल्याचा वास आला, जेवण करपल्याचं. तर नवरा गेला आत. त्याने विचारलं की अरे तुझं लक्ष कुठे? म्हटलं जेवण करपलं की काय बघ जरा. तर तिने बंद केलं कुकर, जेवण तर करपलेलं. पण ती म्हणाली की मला आहे ना विंडोच्या बाहेर ना माणसं दिसत होती. आपण जेव्हा खालून वरती आलो तेव्हा कोण नव्हतं ना. तर आता एवढी माणसं कुठून आली? काय जत्रा वगैरे भरली आहे काय खाली? बोलते नाही, काय कुठे माणसं आहेत? पण नंतर तिने बघितलं तर कोणच नव्हतं. तर हे फर्स्ट एक्सपिरियन्स तिला तिकडे झाला की तिला असं वाटलं की विंडोच्या बाहेर कोणतरी माणसं आहेत. अच्छा. मग त्या दिवशी ते लोक झोपले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तिने चहा बनवायला घेतली. तर चहा बनवायला गेली ना तर दूध पण फाटलं. दूध फाटल्यानंतर मग नवऱ्याला ती बोलली की बघा दूध पण फाटलं इकडे. तर नवरा तिला म्हणाला अरे काय नाही रे, आपण काल रात्रीचं दूध होता, ट्रॅव्हलिंगमध्ये जरा हल्लं वगैरे असेल त्यामुळे खराब झालं असेल, काय एवढं सिरियस नाही आहे, चल तू एवढं उगाचच मनात शंका, तू थकली आहेस तू आराम कर. आणि तिने त्या दिवशी सुट्टी घेतली. त्या दिवशी सोमवार होता. त्या दिवशी तिने सुट्टी घेतली आणि मंगळवारी ते लोक पूजा करणार होते घरामध्ये गणेशची. त्या दिवशी सोमवार होता तर तिने सुट्टी घेतली. मुलाला तिने शाळेत पाठवलं आणि त्याच्यानंतर ती भाजी आणायला गेली. भाजी आणायला खाली गेल्यानंतर जेव्हा ती रिटर्न येत होती भाजी घेऊन, त्यावेळेला ना तिला खालच्या ग्राउंडमध्ये ना लहान लहान मुलं होती खेळत. तिथं लक्ष गेलं हां मुलं खेळत आहेत वगैरे आणि ती वरती आली. तिथं 3ऱ्या माळ्यावरती घर होतं. अच्छा. 3ऱ्या माळ्यावरती घर असताना ती आली आणि किचनमध्ये भाजी वगैरे कापायला घेतली. कारण मुलगा शाळेतून येणार तर डाळ भात भाजी वगैरे त्याला लागते. तर ती भाजी वगैरे कापायला घेतली तर एक बॉल आला. बॉल तिच्या पायाला लागला. तर तिच्या त्या बॉलकडे लक्ष गेलं की हां एक बॉल आलेला आहे घरून. मग एक मुलगा आला मागून. मुलगा बोलतोय की बॉल दे हे करून हात असा पुढे केला त्याने. ती म्हणाली हां हां तिकडे पडलाय तो, तिकडे पडलाय. असं करून तिने हातात त्याचा बॉल दिला आणि तो गेला. गेल्यानंतर तिला असं आठवलं की अरे आपण जे दरवाजा तर आतून बंद केलेला, मग बॉल कसा आला? आणि बॉल आला तर ठीक आहे, तर मुलगा कसा आला? मग त्याच्यानंतर घरात आलेला. अच्छा. मग त्याच्यानंतर तिने पूर्ण रूम बिम सगळीकडे बघितलं तर रूम तर आतून बंद होती आणि मुलगा पण कुठे नव्हता. तिने नवऱ्याला फोन केला आणि हा किस्सा सांगितला की बघ घरामध्ये ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला असं असं झालं. नवरा म्हणाला अरे मी पूजेमध्ये, मी तुला नंतर फोन करतो, मी संध्याकाळी येणार आहे, तुम्हाला तेव्हा सांग, आता मला डिस्टर्ब नको करू, पूजा चालू आहे. ते काय करायचे त्यांचे हसबंड? त्यांचे हसबंड ब्राह्मण होते.
अच्छा. ते पूजापाठच करायचे हम्म, हम्म. आणि ही जॉब करायची. ती अच्छा. रिसेप्शनिस्ट होती. तर असं झालं की त्याच्यानंतर मग ती घरामध्ये ती म्हणाली नवरा येईपर्यंत मी साफसफाई करते थोडं. ती साफसफाई वगैरे करायला गेली तिने. हम्म. साफसफाई वगैरे तिने करायला गेली तर ते एक कपाट आणि सोफा आहे ना तो जुनाच होता. त्या बिल्डिंगमधलाच होता. अच्छा. ते जो घरमालक होता त्याने बोलला तुम्ही वापरा करून. तुम्ही नाही हम्म. घेऊन जाते. कारण तो हेवी होता. हम्म. त्यांनी रिझन काय सांगितलं की तो हेवी आहे. तर 4-5 माणसं लागणार, त्यांना मजुरी देणार आणि तो एवढा हाय पण नाही कपाट मजुरी देण्याइतका. त्यापेक्षा राहू द्या तुम्ही वापरा करून. तर तिला साफसफाई करताना तिकडे तो बॉल सापडला. तो जो बॉल होता तो तिला तिकडे सापडला. अच्छा. त्याच्यानंतर मग मुलगा आला शाळेतून. ती शाळेत खालीच्या गेटजवळ आला. ती आत घेऊन आली. तर तिने जे जेवण बनवलेलं ना डाळ, भात, तर तो आहे ना डाळीला फेस आलेला. म्हणजे डाळ खराब झाली हम्म. आणि भात पण खराब झालेला, आंबला भात. हम्म. आणि 1 तासापूर्वी तिने बनवलेला. तर तिने परत नवऱ्याला फोन केला. नवरा तो "अरे संध्याकाळी येतोय मी. तू मला सांग तुझं काय चाललंय यार. तू आराम कर. काय नाही यार. बाहेरून मागव. मला फोन नको करू." कारण पूजेच्यामध्ये मंत्र चालू असताना प्रत्येकाने तो पण होता. तो फोन रिसीव्ह करायचा. थोडं तर थोडं पण तो बोलायचा. तो पण आणि फर्स्ट टाईम असं तिच्यासोबत झालं ना, तर ती बाहेर जाऊन त्याला समोसा वगैरे खाडवला तिने. त्याला क्लासेसला पाठवलं आणि घरी बसली, झोपली, थोडा आराम केला. तर पहिला ना किचनमध्ये एक भांडं पडलं जोरात. तर भांडं पडलं तर तिने तिकडे जाऊन बघितलं, की भांडं पडलं तर आवाज तिला म्हणजे झोपमोड झाली. भांडं ठेवते, परत झोपली, तर कावळे काकरायला लागले बारीतून जोरजोरात. अच्छा. तर ती परत गेली, त्यांना शुक-शुक करायला लागले. कारण खूप 4-5 कावळे किचनच्या तिकडे बघून काकरत होते. आणि असं बघता-बघता मग संध्याकाळ झाली. संध्याकाळी मग नवरा आला. नवरा आला ना, ती त्याला घट्ट पकडून रडायलाच लागली. हम्म. नवरा म्हणाला, "काय झालं काय तुला?" ती म्हणाली, "नाही, ह्या घरामध्ये ना चांगलं काही नाहीये. मला इथे भीती वाटायला लागली." आणि ती बेडरूममध्ये ना नवऱ्याला हे सगळं सांगत होती सकाळपासून काय-काय झालं. इतक्या लिव्हिंग रूममधून मुलगा धावत आला. हम्म. तो म्हणाला, "पप्पा घरात भूत आहे, भूत आहे, भूत आहे. कपाटाच्या तिकडे भूत आहे." अच्छा. तर पप्पा म्हणाला, "भूत आहे?" तर म्हणजे लहान मुलांना कसं कळतं आजकाल. हम्म. थोडंसं पण काही कळलं त्यांना कळतं, की हे काय आहे. बरोबर. आता पहिल्यासारखं नाही राहिलंय. तर बाप गेला तिकडे आजूबाजूला बघितलं. कुठे काय? काय तर नाही. आणि नंतर तो एवढा घाबरलेला ना, की तिच्या मांडीलाच पकडून बसला. तर ती मांडीवरती त्याला अशी थोपटायला लागली. म्हणजे एवढा घाबरलेला तो. मुलगा. तर तो म्हणाला, "हां, दोघांना मध्ये घेऊन आपण झोपूया आता." आणि जेवण वगैरे त्याने सर्व बाहेरूनच मागवलं. तर आणखी एक झालेलं, की तेव्हा तो तिला म्हणाला, "तू हे बनव, भात बनव. मी डाळ वगैरे बाहेरून मागवतो." तो भात पण कच्चा राहत होता. संध्याकाळचा जो भात आहे ना, तो पण कच्चा राहत होता. तर त्याच्यावरती त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाची उत्तरं होती. तो काय म्हणतोय, की हे पूजेचे तांदळं वगैरे भेटतात ना त्यांना पूजेमध्ये. तर माहीत नव्हतं कोलम राईस आहे, बासमती राईस आहे, उकडीचा चावल आहे, त्यांना माहीत नव्हतं. तो म्हणाला, "मे बी भाताचा प्रकार वेगळा असेल म्हणून ते शिजवताना पाणी जास्त पडत असेल." बरोबर. त्यामुळे तो बोलला, "चल आपण भात पण बाहेरून मागवूया." असं करून संध्याकाळचं जेवण पण तिने नाही तिकडे बनलं नाही म्हणे. मग त्याने बाहेरून भात वगैरे सगळं मागवलं, डाळ वगैरे मागवली, खाल्लं त्या लोकांनी, झोपले. रात्री 12-12:30 वाजले असेल आणि पहिला दरवाजा नॉक झाला. 12:30 ते पावणे 1च्या दरम्यान. पहिला दरवाजा नॉक झाला. तर तो उठला. तो दरवाजाच्या दिशेने गेला आणि त्याने बघितलं तिकडे, की काय आहे तिकडे करून. पण ते असतं ना डोरच्या मध्ये मिरर असते. पण कोण नव्हतं तिकडे. पण सेकंड टाईम परत पण 10-15 मिनिटांनी परत वाजलं ते. दरवाजा नॉक ठाक, ठाक, ठाक आवाज यायला लागला. तर तो परत गेला आणि ह्या वेळेला ना तो गेला ना, तर थर्ड टाईमला तो लिव्हिंग रूममध्येच उभा राहिला. तो बोलला, की मला बघू दे. दरवाजा बघून आवाज दिला, डायरेक्ट दरवाजा उघडेल. नाहीतर कोण पळतंय असं त्याला वाटत होतं. पण त्यांनी नोटीस केलं जे थर्ड वेळेला एकदम जोरात शाउट केला ना, तो कपाटात मधून आला आवाज. कपाटाच्या मिररमध्ये नॉक झालेला अच्छा. ठाक, ठाक करून. मग त्याला कळलं, की काहीतरी आहे. कपाटाच्या आत आवाज आला म्हणजे काहीतरी आहे. त्याने कपाट उघडण्याची हिंमत नाही केली. पण तो गेला बायकोला. कारण बायको त्या आवाजाने बायको आणि तिची मुलगा तो पण उठून बसले. तर त्याने बघितलं, की जी त्याची बायको बसलेली ना, तिच्या खांद्याजवळ आहे ना, एक असा हात ठेवून एक जळलेली बाई अच्छा. त्याला बघते अच्छा. समोरून. आणि हे त्याने बघितलं. ते बघितल्यानंतर तो म्हणाला, की आता आपण आईस्क्रीम खायला जाऊया. ती म्हणाली, "आईस्क्रीम खायला?" तर तो म्हणाला, "हां, आईस्क्रीम खायला जाऊया." ते म्हणाले, "एवढे रात्री 1-1:30 वाजलेत आता. आईस्क्रीम कुठे?" तो म्हणाला, "नाही, इकडे वारजे मला माहिती आहे. माझ्या मित्राकडे मी येतो जातो. मला माहिती आहे इकडचे एक आईस्क्रीम पार्लर आहे ना 3 वाजेपर्यंत ओपन राहतं. तर तू माझ्यासोबत चल." आणि तो तिला 3 म्हणजे तो तिला घेऊन गेला. मुलग्याला आणि त्या बायकोला. बोलला, "तुम्ही हाय त्या कंडिशनमध्ये चला. स्कूटर आहे आपली, जाऊ."
तिला चेंज पण करून दिला नाही. आणि नंतर जेव्हा ते खाली जेव्हा आले ना, तेव्हा मग त्यांनी सांगितलं, मित्राला फोन लावला. मित्राला बोलला की मी येतोय तुझ्या घरी. तो म्हणाला का करून? तो म्हणाला की सांगतो तुला घरी. आणि नंतर तो जो मुलगा होता त्याचा, जो त्या मुलीने घेतलेला त्याच्या बायकोनी, तो मुलगा बोलतो, पप्पा ते बघा आपल्या घरात कोणतरी आहे. तर त्याला त्या बारीमधून पण ती ब्लॅक शॅडो त्याला दिसत होती. अच्छा. पण ह्याने इग्नोरच केला. काय नाही करून तो स्कूटरमध्ये बसून पहिला तो घेऊन गेला. आणि मग तिकडे त्याने सांगितलं की मला तुझी जी केस जी होती ना, ती हलकीशी हवेमध्ये गेलेली दिसली आणि तुझ्या मागे एक जळलेली बाई मला दिसली तिकडे आणि ती तुझ्या खांद्यावरती हात ठेवून होती. त्याच्यामुळे मी तुला कसं तरी बाहेर काढावं म्हणून काढलं. पण त्याच्यानंतर तो सामान घ्यायला पण गेला नाही. त्याने आपले मित्र वगैरे पाठवले. ते दुपारीच गेले आणि दुपारीच सर्व शिफ्ट वगैरे करून त्यांनी 2 दिवसाचे काय म्हणजे अमाऊंट कापून डिपॉझिट पण घेऊन टाकली. पण त्यांनी जेव्हा शेजारी चौकशी केली ना, की ह्या घरामध्ये असं घडलं, तर ते म्हणाले की ह्या घरामध्ये ना, जेव्हा ही नवीन बिल्डिंग बनलेली ना, 1.5 महिनाच झाला होता. आणि 1.5 महिन्यामध्ये जो गॅस सिलेंडर तिथे फाटला होता. आणि त्याच्यामध्ये ती जी मुलगी म्हणजे ती ती जी बाई आणि तिचा मुलगा जागीच ठार झाले होते. आणि तिचा जो नवरा होता ना, त्याने घर रिनोव्हेशन करून तो इथे राहिला पण होता. पण तो पण 7-8 दिवसानंतर तो पण निघून गेला. आणि त्याच्यानंतर तो वर्षावर्षांनी फक्त साफसफाई करायला माणसांना घेऊन यायचा, पण तो राहायला कधी आला नाही. आणि त्याच्यानंतर मध्ये त्याने तुमच्या अगोदर पण एक भाडुत्री ठेवलेला. ते 2 दिवसानंतर त्याने पण सोडून दिलं. ते पण असेच, ते कोणाशी बोलले नाही कारण ते UP वाले होते. पण ते गेले. मग त्याच्यानंतर मग मी त्याला विचारलं, की "मग तू राहायचा ना?" तो म्हणाला, "नाही, माझ्यासाठी माझी मुलं वगैरे, माझी मुलगा आणि माझी बायको ही मला महत्त्वाची आहे." म्हणून तो बोलला, "मला नाही राहायचं इकडे. मला पूजापाठ पण करायची नाही." आणि त्यांनी त्यावेळेला फक्त हे पण झालं होतं, की त्याने मांडणी घराची अजून केली नव्हती प्रॉपर. किचनचे थोडेफार सामान ठेवलेलं, बाकी सगळं सामान झाकलेलं. तर त्याच्यामध्ये त्याने ते त्याचे जे देव होते ना, ते पण त्यांनी बांधूनच ठेवलेले. त्याने देव ओपन करून लावले नाही. त्याला वाटलं दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे, तर सकाळी आपण साफसफाई करूया आणि मग मस्तपैकी देवाची मांडणी करून पूजा करूया. पण त्याने देव ओपन नाही केलेले, कारण ते कशी जागा थोडी साफसफाई करण्यासारखी होती ना, पण त्याने देव ओपन नाही केलेले. पण त्याच्यानंतर तो तिकडे राहायला नाही गेला. असं झालं. तर आणखी एक किस्सा सांगितला चालेल. हा जो किस्सा आहे ना, तो आमच्या एरियामधला आहे. तर असं झालं होतं, की आमच्या इकडे एक मराठी बाई आहे. तर आमच्याकडे कॉमन बाथरूम आहेत. नक्की एरिया कुठला? हा विलेपार्लेमधला एरिया आहे. अच्छा. तर मी एरिया एकदम मी माझा प्रॉपर एरिया डिस्क्लोज नाही करत आहे. पण मला लोकांना माहिती आहे तेवढ्यात, की मी कोणत्या एरियाबद्दल बोलतोय. त्याच्या लेफ्ट साईडला नाला आहे आणि राईट साईडला गोल्डन टॅबॅकोची कंपनी आहे. अच्छा. तर असं झालं, की माझं असं झालं, की ती जी लेडीज होती ना, ती जी लेडीज रात्रीच्या वेळेला ना बाथरूमला निघाली आणि कॉमन बाथरूम आहे, लेडीजचे बाहेर आहेत. आणि 2, 2:30, 3 वाजले असतील त्या दरम्यान ती घरातून बाहेर पडली. आणि तिच्या ज्या बाजूने आहे ना एक UP वाली बाई अशी तिच्या समोरून पास झाली. मग ती पण बाथरूमलाच जात होती. आणि ही जी बाई होती ना, ती थोडी मराठी बाई होती आणि तिला आहे ना थोडा UP वाल्या लोकांचा थोडा त्रासच होता. तर ती मागून आहे ना तिला बोलायला लागली, "अरे क्या तुम छोटा-छोटा डब्बा लेके आते हो? हाँ, फिर सब रखते हो वहाँ पे फालतू." असं सगळं होती बोलून ती तिला शिवी वगैरे देऊन ती चालत होती. आणि जेव्हा आहे ना समोर आहे ना एक बालवाडी आहे. त्या बालवाडीच्या इथे लाईट आहे. अच्छा. त्या लाईटीच्या इकडे जेव्हा ती बाई आली ना, तर तेव्हा तिला माहीत पडलं, की पुढची जी UP वाली जी बाई आहे ना, ती चालत नाही, ती सरकते. हवेत होती एवढ्या वर. अच्छा. ती तेवढ्या भागात सरकते आणि ती काहीच बोलली नाही. आणि ही बाई मागून अर्ध्या रस्त्यापर्यंत आली. तिला कळलं, की ही बाई सरकत गेली, ही चालत नाही गेली. आणि ती समोर जाऊन दिवालावरती अशी वरती पाऊल टाकून पत्र्यावरती गेली. बापरे! आणि ह्याच्यानंतर ही जी बाई होती, जी मागे होती, ती गेली बाथरूममध्ये. ती बाथरूममध्ये बसून राहिली. आणि जेव्हा तिने मागच्या विंडोमध्ये बघितलं, सिमेंटवाले असे बारे असतात ना, त्याला होल असतात. तिथं ती आहे ना उलटी होऊन तिची केस मागे आणि ती तिला बघत होती आणि हसत होती मोठ्या-मोठ्याने. पण ही बाई आहे ना 2:30-3 वाजता बाथरूममध्ये होती. ती सकाळी 7 वाजेपर्यंत निघाली नाही. ती बोलली, "मी बाहेरमध्ये जोपर्यंत बाहेर बायकांचा आवाज वगैरे येत नाही ना, तोपर्यंत ती बाई तिकडनं निघाली नाही." तर हा पण एक किस्सा झालेला एरियामध्ये. आणि सेकंड किस्सा हा झाला, की माझे वडील बाहेरगावी जातात. तर बाहेरगावावरून ते जेव्हा येत होते, म्हणजे कसं होतं, की आम्ही तेव्हा लहान होतो. आणि माझी जी मम्मी होती ना, ती म्हणाली, की "मला पिकअप करायला एअरपोर्टला येऊ नको, कारण लहान मुलं वगैरे आहेत, तर तू कशी येणार?" आम्ही टोटल 5 भावंड आहोत ॲक्चुअली. तर ते पप्पा स्वतः यायचे.
तिकडनं टॅक्सी वगैरे करून पप्पा यायचे तिकडे. तर असं झालं की ते रात्रीचं अरायवल असलं ना की ते रात्रीचे यायचे. तर त्यांना कसं त्यावेळेला ISD कॉल लागायचे. बरोबर. पहिला असं व्हॉट्सअप कॉल वगैरे हो, नव्हते. हो. ISD कॉल लागायचे. म्हणून सहसा ते कॉन्टॅक्टमध्ये नसायचे. गेले तर 2-2.5 महिने कधी झाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला तरच कंपनीच्या फोनमधून, बरोबर. ISDमधून, नाहीतर सहसा कॉन्टॅक्ट नाही व्हायचा. फक्त आम्हाला त्यांची अरायवल डेट माहीत असायची की ह्या टायमाला पप्पा येणार आहेत. ते कंपनीवाले आम्हाला सांगायचे. तर असं झालं की पप्पांच्या अरायवल होतं त्या दिवशी आणि पप्पा एरियामध्ये आले. तर एरियामध्ये आले ना तर कधी-कधी असं व्हायचं की दुपारचं जर पाणी नाही आलं ना तर BMCवाले रात्री पाणी सोडायचे. कधी-कधी असं आमच्या एरियामध्ये व्हायचं की BMCचं काही काम चालू असेल ना तर दुपारी पाणी नाही आलं तर रात्री सोडायचं. तर पप्पा तिकडनं येत होते आणि रात्रीचे असे 3 किंवा 2:30चा टाईम असेल. त्यावेळेला पप्पा येत असताना त्यांनी बघितलं की एक आमच्या इकडे शेट्टी करून राहतात. त्याची जी बायको होती ना ती तिकडे पाणी भरत होती. तर पाणी भरत होती तर माझ्या पप्पाने तिला विचारलं, बोलले, "अरे क्या भाभी पाणी नहीं आया आज?" तर ती काहीच नाही बोलली आणि ती हंडा घेऊन आत गेली. तर जेव्हा माझे पप्पा मग पुढे गेले आणि माझ्या घरी आले आणि नंतर मग पप्पाने दरवाजा नॉक केला. मम्मीने उघडला. पप्पा आत आले आणि बोलले, "अरे प्रमिला पाणी नाही आलेलं का आज? ते पाणी भरतायत लोकं." ते बोलले, "कोण पाणी भरतंय? पाणी तर आलेलं." बोलते, "नाही ती शेट्टीची बायको पाणी भरते." तर ती म्हणाली, "शेट्टीची बायको वारून 4 दिवस झाले." कारण ते अशी अशी गोष्ट होती की पप्पांना माहीत नव्हतं आणि कॉन्टॅक्ट आमचा जास्त व्हायचा नाही आणि पप्पा 2-2 महिन्यासाठी बाहेरगावी असायचे. बरोबर. तर त्यांना माहीतच नाही पडलं की ते जे त्यांना दिसलं ते हयातच नव्हतं. तर हा फर्स्ट एन्काउंटर पप्पांचा सांगितलेला आणि पप्पांच्या एकदा लहानपणीचा पण एक किस्सा आहे. की पप्पा लहान होते त्यावेळेला गावामधला किस्सा आहे. गावामध्ये भारूड वगैरे लागतं, नाटक वगैरे लागतात आणि पप्पा सर्व मित्रांसोबत आणि गुरुजींसोबत ते बघायला गेलेले. तर बघायला गेल्यानंतर आहे ना, ते भारूड सगळं संपलं रात्रीचं कारण ते दुसऱ्या वगैरे गावी असायचं. 2-3 गाव लांब पण असायचं. तर जेव्हा ते रिटर्न येत होते ना, ते एक स्ट्रीट लाईटच्या सामने ना एक चणेवाला चणे विकत होता. रात्रीच्या 2-2:30 वाजता. रात्रीच्या 2-2:30 वाजता एक स्ट्रीट लाईट सामने एक चणेवाला चणे विकत होता. आणि गुरुजी जे होते ना ते आणि त्यांची काही आगाऊ मुलं असतात ते पुढे असतात. गुरुजी आणि बाकीच्या सर्व मुलांना घेऊन येत होते, पण काही आगाऊ मुलं पुढे होते. त्यातला एक जो मुलगा होता ना, त्याने त्या चणेवाल्याला लांबून बघितला की तो स्ट्रीट लाईट खाली चणे विकत होता. तो म्हणाला, "काका मला 2 रुपयाचे चणे द्या ना." असं तो मोठ्याने असा बोलला. त्याने असं बघितलं आणि हात लांब केला, बोलले, "हे घे चणे." असं तिकडनं त्या तिथपर्यंत आणि तो तिकडे त्याला फीवर आणि हे आलं. हे सगळ्यांनी बघितलं तिथे. हे माझ्या वडिलांनी पण बघितलेलं. हे माझ्या त्या 4-5च्या जो टवल्या ग्रुप होता, त्यात पप्पा पण एक होता. तर पप्पानी ते बघितलं. पण तो मुलगा रिकव्हर झाला तो. असं नाही की त्याचं काय झालं. पण त्यांनी हे बघितलं की एक पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी तिकडे घडली, की त्यांना घाबरवलं, भीती दाखवली. गावामध्ये हा प्रकार बोलतात ना भीती दाखवणं. तर तो प्रकार तिकडे झालेला. आणि एक प्रकार झालेला, एक अशीच घटना गाणगापूरमध्ये झालेली. तर पप्पा आणि आम्ही सर्व 2 असे हे होते. 2 गाड्या केलेल्या. अक्कलकोट, तुळजापूर आणि गाणगापूर करायचं ठरवलेलं. तर जेव्हा आम्ही तिकडनं अक्कलकोट आमचं झालेलं आणि आम्ही गाणगापूरला जाता आम्हाला संध्याकाळ झालेली. तर संध्याकाळ झाल्यानंतर जेव्हा आम्ही तिकडे गेलो, नवरात्रीचे दिवस होते आणि रात्री 8-8:30 वाजता ती काय पालखी जी होती देवाची ती निघणार होती. तोपर्यंत आम्हाला त्यांनी बाहेर जायला सांगितलं की पालखी आता निघणार आहे, तर तुम्ही सर्वांनी निघा. इव्हन जो गाडीवाला होता ना, त्यांनी पण सांगितलं की ही जागा काय अशी मंदिर असं तुम्ही येताय, पण हे मंदिर नॉर्मल मंदिर नाही आहे, तर तुम्ही लवकरात लवकर इकडनं चला करून. पण पप्पा वगैरे आणि बाकीच्या मुली वगैरे होत्या, त्याने ते जरा एका धर्मशाळेमध्ये गेले. त्यांना जरा टॉयलेट वगैरेला जायचं होतं. तर बाकीचे लोकं अलाउडच नाही करत होते. सगळ्यांचे धर्मशाळा वगैरे बंदच होते. त्या एका माणसाने अलाउड केलं, बोलला फटाफट जा करून. आता ते लोकं हे सर्व करत असताना पप्पा एक साईडला स्मोक करायला गेले. तिकडे ना एक अमरजा संगम करून आहे त्या साईडला. तर तिकडे स्मोक करायला म्हणजे साईडला असे थोडं त्यांना स्मोकिंगची सवय आहे. तर ते त्या साईडला जाऊन स्मोक करायला ते गेले. तर त्यांना तिकडे ना म्हणजे मामा दिसले माझे. ते मामा म्हणाले की "ये इकडे." बोलायचं हे करून. असं करून इशारा करून ते पुढे असे राईट साईडला गेले. राईट साईडला गेले तर पप्पा त्यांच्या मागे-मागे चालत जात होते. इतक्यात मागूनच मामांनी हे केलं, की "प्रकाश कुठे चाललाय?" ते बोलले, "अरे तू आता पुढे होतास ना? मला बोलवत होतास ना?" ते बोलले, "नाही, मी कुठे? मी आता इकडे तुझ्या समोर आलो."
तू तर पुढून जात होतास म्हणून मला वाटलं की तू कुठे चाललास करून, आता चल गाडीमध्ये, लेट होतोय म्हणून. म्हणजे समोरून गेलं ना, ती एंटिटी पूर्ण मामासारखी दिसणारी होती, पण ती मामा नव्हती. हा, कारण मामा मागून आले. ते तर देवाची कृपा की मामा मागून मागून आले. आले. आता काहीतरी झालं असतं. वा. हा एक किस्सा पण आमच्यासोबत घडलेला आहे. हम्म, हम्म, आतापर्यंत जे जे सर्व किस्से सांगितले ना, हे हम्म, माझ्या रिलेटिव्ह लोकांसोबत घडलेले किस्से होते. हम्म. पण माझा आणखी एक किस्सा आहे, तो घडलेला गावामध्ये. तर तो मी अच्छा. आता तुम्हाला सांगतो. तर कसं झालेलं की आम्ही एक गाव आहे घरोशीवाडी करून आणि तिकडे दुसरं एक गाव आहे जोर करून. तर घरोशीवाडी आणि जोर आहे ना, त्याच्यामध्ये ना हार्डली अर्ध्या तासाचा रस्ता आहे हम्म. तो. आणि आम्ही तो रस्ता दुपारी आम्ही जाणार होतो. मी, माझा मित्र होता समीर नावाचा आणि एक उमंग नावाचा मित्र होता. तर तो लहान होता. उमंग म्हणजे बघायला गेलं तर 3rd-4th स्टँडर्डमध्ये होता. मी स्वतः 12thमध्ये होतो. अच्छा. आणि समीर जो होता तो 7 to 8 स्टँडर्डमध्ये असेल तेव्हा. तर आम्हाला आहे ना म्हणजे जोर गावाला जायचं होतं आणि अर्ध्या तासाचाच रस्ता होता आणि एवढा काही कॉम्प्लिकेटेड रस्ता पण नव्हता. अच्छा. तर मग कसं झालं की जी घरोशीवाडीमध्ये जी समीरची जी रिलेटिव्ह होती ना, ती आम्हाला अर्ध्या रस्त्यामध्ये म्हणणे मी तुम्हाला सोडते आणि मग तिकडनं तुम्हाला एक वाट दाखवते. तुम्ही ती वाटेने सरळ जा. तर मग तुम्हाला कुठे काय टर्न वगैरे मारायची गरज नाही. तुम्हाला सरळ जोर गावातच जाल. हम्म. आणि ती बाई जी होती ती अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्हाला सोडून म्हणजे ती त्याची मामी होती. तिने आम्हाला अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडलं आणि ती बोलली, "या वरच्या वाटेने तुम्ही जा" करून. तर आम्ही म्हटलं, "ठीक आहे" करून. आणि आता ती गेली रिटर्न तिच्या कारण गावामध्ये कसं की सकाळी काही टेन्शन नसतं आणि ही जी घटना घडली ना, ती मॉर्निंग सकाळी 8:15 दरम्यान घडली. जेव्हा आम्ही जोर गावात जायला निघालो. तर आम्ही जेव्हा तिकडनं ती म्हणे, "वरची वाट धरा, वरची वाट धरा." तर आम्ही आहे ना वरची वाट पकडायला गेलो. वरची वाट धरायला गेलो ना, तर उमंगला आहे ना जरा टॉयलेट झाली. तर उमंगनी आहे ना असं म्हणजे सूर्य ह्या साईडला तर उमंगनी त्या दिशेने टॉयलेट केलं. तर मी असं म्हणजे ऐकलेलं की सूर्याच्या दिशेने नाही करायला पाहिजे असं. अच्छा. तर मी त्याला बोललो पण की "अरे वेडा आहेस काय? सूर्य आहे समोर, तू हे असं करतोय." आम्ही मजाकमध्ये आम्ही तिकडे चालायला लागलो. आता जेव्हा आम्ही वरची वाट पकडायला गेलो आम्ही अर्धा तास झाला, 1 तास झाला. आम्हाला काय गाव सगळं सापडलंच नाही. वरची वाटच पकडतोय. अच्छा. तर तिकडे ना आम्हाला एक मंदिर दिसलं. तर त्या मंदिरामध्ये असे देव असे सर्व मांडून ठेवलेले. तिकडे ना एक पुजारी बसतो तिकडे. तो पुजारी ना लोकांना त्या शिबरीचा डोंगर बोलतात तिकडे. त्या शिबरीच्या डोंगरावरती चढून देत नाही. कारण त्या डोंगरावरती फार प्राणी वगैरे पण आहे आणि थोडं हॉन्टिंग ॲक्टिव्हिटी पण होतात तिकडे. तर तो तिकडे चढून देत नाही. तो नेमका तिकडे पाणी आणायला गेलेला. त्याच्या स्वतःच्या. तो त्याला त्याच कामासाठी ठेवलाय, की कोणाला वरती जाऊन अच्छा. द्यायचं नाही. आणि आम्ही ते तिघं जण आहे ना त्या वाटेला निघालो. ते आम्ही वरची वाट आणि आम्ही वरची वाट आणि आम्हाला कसं माहिती ॲक्चुअली ती एक सरळ वाटच होती. जेव्हा आम्ही रिटर्न आलो ना, तेव्हा आम्हाला कळलं की ती सरळ वाटच होती. पण त्यावेळेला आम्हाला असे वरती अशा 2-3 वाटा फुटतात ना आणि त्यातली आपल्याला वरची वाट पकडून जायचंय, असं आम्ही कन्सिडर करून वरची वाट पकडत आम्ही त्या जोरच्या गावापासून लांब जात होतो. आता जेव्हा आम्ही तिकडे त्या साईडला गेलो ना, तर तिकडे ना संपूर्ण पालापाचोला होता. रस्ता म्हणजे 15-20 वर्ष कोण त्या रस्त्याने गेलंच नाहीये. अच्छा. त्यामुळे सगळा पालापाचोला होता. तर आम्ही ते पालापाचोल्यामधून रस्ता काढत वरच्या वाटेने जातो. आणि आमच्या मनामध्ये एवढंच आहे की वरच्या वाटेने जायचं. म्हणजे मधल्यामध्ये आमचं काहीच नाही. तर जेव्हा आम्ही तिकडे पुढे चालत गेलो ना, तर उमंग आहे ना त्याला भूक लागायला लागली. कारण खूप वेळ चाललेलं. तो मग बोलला की ना, "अरे अमरदादा मला भूक लागली." असं करून. तर आम्ही बोललो, "ठीक आहे, आता बघूया काय." आता आंबे, फणस, कोकम, आलू, करवंदी हाच रानमेवा असतो. बरोबर. तर मी म्हटलं, "चल आपण बघूया पुढे काय आंबे वगैरे भेटले तर हे करूया." पण तिकडे ना आम्हाला ना असे आंबे ना असे 6-7 आंबे ना असे एकत्र पानामध्ये कोणीतरी वाढून ठेवल्यासारखे तिकडे होते. अच्छा. तर जेव्हा आम्ही ते आंबे खाल्ले ना, तर मला थोडं हे वाटलं कारण झाड आंब्याचं नव्हतं तिकडे. अच्छा. म्हणजे मी मोठा होतो त्यात. तर माझ्या जरी आजूबाजूला आंब्याचं झाडच नव्हतं ते. त्यानंतर परत समीर म्हणाला, "मला भूक लागली आहे." गरे पानामध्ये वाढून ठेवलेले. परत भूक लागली आहे, कोकम वाढून ठेवलेलं, आलू वाढून ठेवले, करवंदी वाढून ठेवले. आणि तो इकडे भेटला, तिकडे भेटला असं करत शेवटी आहे ना, आम्ही एक गोष्ट नोटीस केली, की पक्ष्यांचा काही आवाज नाही. म्हणजे आपण जंगलात जातो पक्षी काहीच आवाज नाही. आणि त्याच्यानंतर आहे ना, हळू आहे ना, मला माहीत पडलं, की आम्ही चालतो ना, तर पाचोल्यांमध्ये पण एक काहीतरी चालतंय बाजूने. कारण पाचोला होता मी म्हटलं ना, की आजूबाजूला.
तर चालतोय. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकदम पुढे गेलो ना, तर आम्हाला एक आंब्याचं भरलेलं झाड दिसलं. तर भरलेलं झाड दिसल्यानंतर माझं असं झालं, की मी 7-8 दगड्या तिकडे टाकल्या हम्म, आणि प्रत्येक दगडीवरती एक पिकलेला आंबा खाली पडत होता. हम्म, हम्म. म्हणजे माझी दगड कुठे पण गेली, पिकलेला पडत आंबा होता. खाली पडत होता. अच्छा. असं झालं. मग त्याच्यानंतर मग आम्ही ते आंबे खाल्ले वगैरे आणि त्याच्यानंतर 2-3 आंबे आम्ही थैलीत सोबत टाकले. घेतली. थैलीत ठेवले. म्हटलं, की ह्या नंतर खाऊया बघू. बघता ना 3-3:30 वाजले. हम्म, संध्याकाळचे 3-3:30 आणि अजून मी जंगलातच आहे. हम्म. आणि तेवढ्यामध्येच फिरतोय. तर नंतर आहे ना ते एक झाड जे होतं ना, ते झाड मला ना वाटलं हे हे झाड मी बघितलेलं आहे. आत्ता जाताना परत लागलंय. हम्म. तर तो म्हणाला, "नाही, असं नाही दादा, आपण सरळ-सरळ तर चालतोय. आपण कुठे टर्न पण नाही घेतला. आपण सरळच चालतोय वरच्या वाटेने." बोलला, "नाही समीर, मला वाटतं हे झाड आहे ना आता आपण बघितलेलं." आणि तिकडनं आम्ही परत पुढे चालायला लागलो ना, तर मी परत त्याच रस्त्याने आलो. म्हटलं, "समीर, तुला माहिती आहे, मी बोललो हे झाड आपण बघितलेलं आहे. आपण परत त्या रस्त्याने आलो." तो बोलला, "नाही अमरदादा, ते आपण सरळच चालतोय, दुसरं झाड असेल." म्हणलं, "नाही समीर, ह्या वेळेला आहे ना मी माझा रुमाल टाकला होता. तो बघ रुमाल माझ्या पुढे पडला." अच्छा. तर मी माझा रुमाल टाकलेला हा, तिकडे हा, हा. समोरच, की आपण परत नाही येणार तर हा रुमाल नाही दिसणार. हम्म, तर तो बघ समोरच माझा रुमाल पडलाय. मी आता टाकून गेलेलो. तर तेव्हा आम्हाला कळलं. तेव्हा आहे ना, हे जेव्हा मी बोललो ना, तेव्हा तिकडे मोठ्याने हसायचा आवाज झाला. अच्छा. म्हणजे त्यांनी दाखवलं, की आहे मी. हा, हा, हा. तर ते हसलं तिकडे खूप मोठ्याने आणि हसल्यानंतर आहे ना, मी आहे ना फोन घेतला माझा आणि तिकडे ना नेटवर्क पण पकडला. म्हणजे देवाची कृपा बघा, नेटवर्क पकडला. हम्म. आणि आम्ही शिबरीच्या डोंगरावरती होतो आणि तिकडे आम्ही फोन लावला माझ्या आईला, माझ्या मम्मीला फोन लावला आणि माझ्या एका शेजारी एक बाई आहे, तिला पण आम्ही फोन लावला आणि तिला सांगितलं, की आमच्यासोबत असं घडलंय, आम्ही जंगलामध्ये अडकलोय. 8 वाजता घरातून निघालोय, 3:30 वाजले आणि आम्ही रडायला लागलेलो. आम्हाला घर भेटत नाहीये काय. तर मला माझी आई काय म्हणाली, "तुला जवळपास कुठे पण कातकरीची जरी घर दिसेल ना, तू त्यांच्याकडे जाऊन आजच्या दिवस राहा. आता संध्याकाळ होत आली आहे. हम्म. तू उद्या परवा घरी ये किंवा त्यांना बोल, की मला घरी सोडा, मी तुम्हाला पैसे देते वरून. पण तू आता ते गाव नको शोधू. आता तू घर शोध कोणतंतरी. बरोबर. तुला जे घर दिसेल, जे गाव दिसेल, तू तू आता टोकावरती बोलतोयस ना. तुला कौलारू घरं खाली दिसतील. तर त्यातलं जे घर असेल, तो जोरगाव नको शोधत बसू. तू जे गाव भेटेल त्या गावात शिर. तिकडे राहतो आजच्या दिवस." मम्मी घाबरलेली. हम्म. मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही तिघं असं चालायला गेलो, तर एक झाडच असं पूर्णच्या पूर्ण खाली पडलं. म्हणजे ज्या वाटेने आम्ही खाली जायला बघत होतो ना, ते झाड तिकडे असं आडवत पडलं. आमच्या समोर तुटून पडलंय. बापरे. तर ते बघितल्यानंतर मग मी म्हटलं, की आणि मला कसं होतं माहिती आहे का, की मला आहे ना ते कौलारू घरं दिसतच नव्हती. पण ह्या दोघांना दिसायला लागलेली ती. अच्छा. ते बोलतात, "दादा खाली घर आहे करून." मला दिसतच नव्हतं आणि थोड्या वेळानंतर जेव्हा मी आणखी रस्त्याने चालायला गेलो ना, ते झाड पडलं ना, त्याच्या तिकडनं आम्ही पुढे चालायला गेलो ना, तर मला असं दिसलं, की ही दोघं कुठे राहिली? ही दोघं दिसलीच नाही मला. आणि ते लोकं आहे ना, एक धशीच्या खाली होती हम्म. आणि ते बोलले, "दादा आम्हाला हे चढताना येते." एक धस असते ना, अशी एक गावामध्ये कसे धसी असतात अशा खाली अशा स्टेअर हा, सारख्या. हा. त्यांना तो स्टेअरच पार करता येत नव्हता. ते लोकं घाबरत होते. त्यांना काहीतरी मोठं दिसत होतं. त्याने म्हणजे तेवढ्यामध्ये त्याने अच्छा. त्याला कॅप्चर केलेलं त्यांना. कारण ॲक्चुअली तिकडे घर पण नव्हतं. त्यांना घर दिसत होतं. म्हणजे तो त्यांना रॉंग हम्म. डायरेक्शनमध्ये जे काय होतं ते. हम्म. आणि आता त्यांना त्यांना एवढीशी स्टेप चढता नाही येत होती. त्यांना ती खूप मोठी दिसत होती. मी म्हटलं, "पाय तर टाक, समोरच आहे." आणि जेव्हा त्यांना मी घेतला दोघांना वरती, म्हणलं, "हे काय एवढं तर होतं." तर तेव्हा ते बोलले, "दादा आम्हाला घरी जायचं आहे." आणि तो उमंग पण रडायला लागला, समीर पण रडायला लागला. म्हणजे त्यांना कळलं, की काहीतरी आता होतंय इकडे. नंतर आहे ना एक एक स्टेज अशी आली ना, की आम्ही तिघांनी ठरवलं, की तिघांनी 3 दिशेला पळायचं. तिघांनी 3 दिशेला पळूया. हम्म. कोणतरी एक वाचेल. तर जर ती एंटिटी एकाच्या मागे लागली, दोघांना तर रस्ता दिसेल. असं करून आम्ही तिघं जण 3 दिशेला पळालो. मी म्हणलं आपण आता पळायचं. आता उमंग पण छोटा, बरोबर. 3री-4थीतला. हा 7वी-8वीतला, मी 12वीतला. मी म्हणलं आपण 3 दिशेला पळूया. त्यावेळेला पण माझ्या डोक्यात चालत होतं ह्या पद्धतीने, की आपण तिघांनी 3 दिशेला पळूया. जे होईल ते बघूया. आणि जो वाचेल, तो बाकी दोघांचं काय झालं ते सांगेल. असं. आणि आम्ही तिघं जण 3 दिशेला पळालो ना, तेव्हा त्यांनी परत एकदम मोठ्याने किंचाळी फोडली. पण ते किंचाळी फोडल्यानंतर आम्ही तिघं परत एकत्र आलो. ते कोणामध्ये एवढी हिंमत बरोबर. नाही होत, बरोबर. की 3 दिशेला पळायची. मग आम्ही सरळ खालच्या रस्त्याने धावतच गेलो. आणि खाली आहे ना, म्हणजे एक लेडीज होती. ती जोर गावचीच होती. अच्छा. तिने बघितलं, की वरून 3 मुलं धावत येतात. पण तिने एक ही गोष्ट बघितली, की झाडावरून आहे ना काहीतरी असं करत ते वरून धावत येत होतं म्हणजे पकडण्यासाठी. तुमच्या मागे. हां.
पण आमचं चांगलं नशीब होतं की आम्ही तिकडनं सरळ खाली आलो. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा तिकडे खाली आलो ना, तर आम्ही तिघं पण घाबरलेलो. आम्ही तिकडे ॲक्चुअली पूजेला जायचं होतं, पण एवढं रात्र झालेली की तिकडे भजन चालू झालेलं अच्छा. आणि आम्ही तिकडे सगळं सांगितलं. तर तेव्हा जी ठेली होती ना आमच्याकडे, ज्यात आम्ही आंबे घेतलेले, त्यात दगडी होत्या. हो. आणि तो माणूस म्हणाला, "मे बी तुम्ही पण दगडीच खाल्ले असतील." मग त्या माणसाला असा डाऊट, की तुम्ही हां. जे 7 दगडीमध्ये 7 आंबे पाडले ना, ते तुझे दगडीत पडले असतील आणि ते तुम्हाला आंबे वाटले असतील. पण आमच्या दाता-बितांना तर काही प्रॉब्लेम झाला नाही. नाही आमच्या पोटात काही प्रॉब्लेम झाला. पण तो म्हणाला, "मे बी त्या दगडीच असतील." पण हे तिकडे संपलं नाही. हे तिकडे संपलं अच्छा. नाही. त्याच्यानंतर आम्ही मूव्हीज म्हणजे कसं गावामध्ये असं टीव्ही लावतात. सख्खा भाऊ पक्का वैरी करून एक हं. हे लागलेलं, त्यांनी टीव्ही लावलेला आणि आम्ही सगळे तिघंजण तिकडे झोपलेलो आणि बाहेर ओटी होती. ओटीमध्ये पण सर्वजण बघत-बघत झोपलेले. आता पिक्चर हे तर बघता-बघता जोर गावीच. जोरगावमध्ये आम्ही पोहोचलो. हं. त्यांनी आता पुढे ऐकलं तर तुम्हाला जरा वाटेल, की आम्ही त्या जोरगावमध्ये ज्या घरात पूजा होती, त्या घरात आम्ही राहते गेलेलो. हं. तर आम्ही त्या घरात राहिलो. आता घरातली पूजा तर ते लोकं असे टीव्ही वगैरे लावतात. तर त्यांनी असे टीव्ही वगैरे लावली. आता टीव्ही वगैरे लावल्यानंतर आम्ही सर्व असे झोपून बघता आजूबाजूची सर्व माणसं झोपतात. तर झोपले आणि रिमोट मला ऑपरेट करायला त्याने सांगितलेलं, की तुझं बघून झालं, की हे बटन बंद करून टाक आणि अच्छा. माणसं सर्व आहेत. हं. ओटीवरती पण माणसं आहेत, अंगणामध्ये पण माणसं आहेत. अंगणामध्ये म्हणजे ओटीवरती आणि आतल्या रूममध्ये माणसं होती आणि दरवाजा ओपनच ठेवलेला. कारण हं. ओटीवरती पण माणसं बघत होती ना आतलं. बरोबर. पण माणसं ऑलमोस्ट सगळी झोपली. का झोपली, कशी झोपली देवाला माहिती. अच्छा. आणि नंतर जेव्हा मला माहीत पडलं, की मूव्ही संपलाय आणि मी बंद करायला गेलो, तर तो म्हणाला मागून आवाज आला, की "टीव्ही राहू दे. दुसरा पिक्चर लाव करून." तर मग मी मागे बघितलं, मला वाटलं राजा दादा आहे. म्हणजे माझे ते दादा आहेत. हं. म्हणलं राजा दादा आता बंद करतो टीव्ही. आता दुसरा पिक्चर कुठे लावू? सर्व झोपलेत. तर तो म्हणाला, "नाही लावणार. बाहेर आहे माझ्याशी बोल. नाही लावणार तू?" असं बोलायला लागला. बापरे! तर मी डायरेक्ट मागे फिरला आणि सवयानुसार म्हणलं, "कोण आहे रे?" "नाही लावणार जा." तर ते असं वरून असं खाली आलं, "मी आहे मी." ते मांडवाच्या वरती एक होतं अच्छा. आणि ते एवढ्या अशा ह्याच्यामध्ये त्याला दरवाजा लहान असेल. ते वरून त्यांनी खाली बघितलं म्हणजे तो खूप मोठा एंटिटी होती अच्छा. आणि तो बोलला, "मी आहे, ये बाहेर." त्याच्यानंतर मग मी एकदम घाबरलो ना, तर मी हां, हां, तिकडे हां. बघून पण मी ओटी पार नाही केली. देवघर होतं ना. हां, हां, काका हां. नेहमी म्हणायचे, "इथे शिव आहे, आपल्या इथे नाही येत. हं, हं, कधी हं. पार नाही करायचा." आणि तो चॅलेंज, "ये बाहेर आहे." हं. मी नाही गेलो तिकडे. मी स्तब्ध झालो. पण त्यांनी आहे ना, पहिला पाऊल जे टाकलं ना, ते दुसऱ्या घराच्या अंगणात टाकलं, जिथे कुत्री भुकायला लागली. हां. आणि तिकडे शेणाची जी रास होती ना, त्या राशीत त्यांनी पाय टाकले अच्छा. आणि त्यांनी दुसरा पाय जंगलात टाकला. 2 पावलात त्याने जंगल गाठलं आणि त्या तिकडे कुत्रे भुकत होते ना, तिकडे त्या माणसाने बघितलं ना, तर त्यांनी पण ती शॅडो बघितली. जेव्हा सकाळी आम्ही सांगत होतो ना, तर तो हं. म्हणाला, "तो माणूस रात्री पण आला होता. जो तुमच्या तिकडे जो तुम्हाला फिरवत हं, होता ना, तो हं, हं, रात्री हं, पण हं. आला होता." आणि ते बोलतात, की तो जो व्यक्ती आहे आमच्या गावामध्ये चकवा छलावासारखा तसा. हं. तो किती पण मोठा आकार घेऊ. तो झाडासारखा पण आकार घेऊ शकतो असं बोलतो. अच्छा. आणि आमचा एन्काउंटर तिकडे झाला. मग आम्हाला सोडायला 6 माणसं परत घोरशीवाडीला हां, हां, आणि ते हां. पण अर्ली मॉर्निंग देवाचं नाव वगैरे करून, गावदेवीला नारळ चढवून, हां, हां, हां. मुलाच्या काय पाठीमागे असेल वगैरे तर काय घालून टाक, तुझी रक्षा कर त्यांची असं करून आम्हाला त्यांनी पाठवलं. हे एकदम लहानपणी घडलेला किस्सा होता. बापरे! असं. आत्तापर्यंत ऐकलेल्या किस्स्यांमध्ये अतिशय वेगळा किस्सा होता आणि खरंच म्हणजे अक्षरशः अंगावरती शहारे वगैरे आले. तर दादा आज हा तुमचा दुसरा एपिसोड होता आपल्या चॅनलवरती आणि जसं मी मागे देखील सांगितलं दादांनी आपल्या चॅनलचा फॉर्म भरूनच ते इथपर्यंत आले. तसंही जर तुम्हाला यायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंटमध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल. तो फॉर्म तुम्ही नक्की फिल करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही येऊ शकता. थँक